यूट्यूब चॅनल क्रिएट करताना मित्रांनो जर सुरुवातीला सगळ्या सेटिंग्स व्यवस्थित केल्या, यूट्यूब चॅनलचा एसईओ व्यवस्थित केला, योग्य त्या सेटिंग्स इनेबल केल्या तर आपला यूट्यूब चॅनल लवकरात लवकर मोनेटाईज होऊ शकतो। जर मित्रांनो तुम्हालाही तुमचा यूट्यूब चॅनल लवकरात लवकर ग्रो करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, मी दत्ता शेजवळ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा, यूट्यूब चॅनलच्या सगळ्या सेटिंग्स कशा करायच्या हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी आधी तुम्ही एक नवीन मेल आयडी क्रिएट करा। नवीन मेल आयडी क्रिएट केल्यानंतर तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट करा। नवीन मेल आयडी क्रिएट करून यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करा। यूट्यूब ओपन केल्यानंतर इथं खाली उजव्या साईडला बघा तुमच्या नावाचं पहिलं अल्फाबेट दिसतंय, यू म्हणून लिहिलंय, त्यावरती क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर इथं स्विच अकाउंटवरती क्लिक करा। इथं वरती तुम्हाला प्लसचं आयकन दिसतंय, त्यावरती क्लिक करा। त्यानंतर इथं क्रिएट अकाउंटवरती क्लिक करा। फॉर माय पर्सनल यूजवरती क्लिक करा। इथं पहिल्या बॉक्समध्ये तुमचं पहिलं नाव आणि दुसऱ्या बॉक्समध्ये तुमचं आडनाव टाईप करा। त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा। इथं पहिल्या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या जन्माचा महिना सिलेक्ट करा। दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्ही तुमची जन्मतारीख टाका। तिसऱ्या बॉक्सवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या जन्माचं वर्ष टाईप करा। त्यानंतर जेंडरच्या समोर तुम्हाला एक छोटासा ॲरो दिसतोय, त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जेंडर सिलेक्ट करा। जेंडर सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली उजव्या कोपऱ्यात तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन दिसतोय, त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो गुगल तुम्हाला 2 मेल आयडी रिकमेंड करेल, त्यापैकी कोणता एक सिलेक्ट करा। जर तुम्हाला स्वतःचा युनिक मेल आयडी क्रिएट करायचा असेल तर तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुम्ही तुमच्यासाठी एक नवीन मेल आयडी क्रिएट करा। मेल आयडी सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही तुमच्या मेल आयडीसाठी एक चांगला पासवर्ड क्रिएट करा। पासवर्ड टाईप केल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करा। पुन्हा एकदा नेक्स्टवरती क्लिक करा। जरा खाली स्क्रॉल करून आय ॲग्रीवरती क्लिक करा। आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला एक नवीन मेल आयडी क्रिएट झालाय। जो मेल आयडी आपण आता नवीन क्रिएट केलाय तो आपल्याला इथे दिसतोय, त्यावरती क्लिक करा। नवीन मेल आयडीवरती क्लिक केल्यानंतर इथं खाली उजव्या कोपऱ्यात तुमच्या नवीन मेल आयडीचं पहिलं अल्फाबेट दिसेल, यू म्हणून लिहिलंय, त्यावरती क्लिक करा। त्यानंतर क्रिएट अ चॅनलवरती क्लिक करा। इथं पिक्चरच्या समोर तुम्हाला एक कॅमेराचा आयकन दिसतोय, त्यावरती क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो गॅलरीमधून तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी एक लोगो सिलेक्ट करा। मी हा लोगो सिलेक्ट करतो। लोगो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथं सेव्ह ॲज अ प्रोफाईल पिक्चरवरती क्लिक करा। तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी जे नाव देणार आहे ते आधी यूट्यूबवरती सर्च करा। जर त्याच नावाचे भरपूर यूट्यूब चॅनल दिसत असतील तर तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव चेंज करा। लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव 14 दिवसांमध्ये 2 वेळा चेंज करू शकता। यूट्यूब चॅनलचं नाव चेंज करण्यासाठी त्या नेमच्या समोर एक पेन्सिलचं आयकन दिसतंय, त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव टाईप करा। नाव टाईप केल्यानंतर इथं सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा। लक्षात ठेवा 14 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव 2 वेळा चेंज करू शकता। शक्यतो तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव पुन्हा पुन्हा चेंज करू नका। त्यानंतर क्रिएट अ चॅनलवरती क्लिक करा। क्रिएट अ चॅनलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला एक यूट्यूब चॅनल क्रिएट होईल। मित्रांनो आपण जो आता यूट्यूब चॅनल क्रिएट केला त्या यूट्यूब चॅनलचा एसईओ कसा करायचा आणि आपला यूट्यूब चॅनल मोनेटाईज होण्यासाठी कोणत्या सेटिंग्स इनेबल करायच्या हे बघूया। यूट्यूब चॅनलचा एसईओ करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये त्याच मेल आयडीने लॉग इन करा ज्या मेल आयडीचा वापर करून तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट केलाय। मेल आयडी कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो त्या सर्च बॉक्समध्ये studio.youtube.com असं सर्च करा। studio.youtube.com असं टाईप केल्यानंतर मित्रांनो सर्च करा। तुमच्या मोबाईलमध्ये जर YT स्टुडिओ ॲप्लिकेशन इन्स्टॉल असेल तर असा इंटरफेस येईल। बऱ्याच वेळेस आपल्याला यूट्यूबच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करताना अनेक प्रॉब्लेम येतात। जर तुम्हालाही व्हिजिट करताना काही प्रॉब्लेम फेस करावा लागला तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला याचं उत्तर 100% देईन। त्यानंतर मित्रांनो इथं वरती 3 डॉट दिसतात उजव्या कोपऱ्यात, त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक करून जरा खाली स्क्रॉल करा। स्क्रॉल करून डेस्कटॉप साईड इनेबल करा। डेस्कटॉप साईड इनेबल केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। इथं कंटिन्यूवरती क्लिक करा। कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर इथं खाली डाव्या साईडला एक सेटिंगचं छोटंसं आयकन दिसतंय, तुम्ही पाहिजे तर थोडंसं झूम करू शकता। असं झूम करून तुम्ही बघा, इथं तुम्हाला एक सेटिंगचं आयकन दिसतंय, त्यावरती क्लिक करा। त्या सेटिंगच्या आयकनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। इथं मित्रांनो तुम्ही चॅनलवरती क्लिक करा। चॅनलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। मी थोडंसं झूम करतो मित्रांनो। इथं बेसिक इन्फोमध्ये कंट्री ऑफ रेसिडेन्सवरती क्लिक करून आपल्या इंडियाचं नाव सिलेक्ट करा। त्यानंतर इथं दुसऱ्या बॉक्समध्ये कीवर्ड्समध्ये तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलशी संबंधित तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आणि तुमच्या कॅटेगरी संबंधित काही महत्त्वाचे सर्चेबल टॅग्स द्या। इथं तुम्ही 500 अल्फाबेटपर्यंत टॅग्स देऊ शकता। ह्याच टॅग्समुळे आपला यूट्यूब चॅनल सर्च लिस्टमध्ये येतो। जर मित्रांनो हे टॅग्स तुम्ही व्यवस्थित दिले नाहीत तर तुमचा यूट्यूब चॅनल सर्च लिस्टमध्ये येणार नाही। मी इथं माझ्या यूट्यूब चॅनलचे माझ्या कॅटेगरीशी संबंधित काही सर्चेबल टॅग्स देतो। टॅग्स देऊन झाल्यानंतर मित्रांनो इथं ॲडव्हान्स सेटिंग्सवरती क्लिक करा।
ॲडव्हान्स सेटिंग्सवरती क्लिक केल्यानंतर जरा खाली स्क्रॉल करा. इथं तुम्हाला मित्रांनो 3 ऑप्शन दिसत आहेत. हे तिन्ही ऑप्शन तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती लहान मुलांसाठी व्हिडिओ अपलोड करत असाल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुमचे व्हिडिओ सगळ्यांसाठी असतील तर तुम्ही दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर जरा खाली स्क्रॉल करा. इथं क्लिप्समध्ये मित्रांनो जर तुमचे व्हिडिओ दुसऱ्यांनी वापरावे असे तुम्हाला वाटत असेल तर इथं क्लिक करून तुम्ही त्यांना अलाउ करू शकता. त्यानंतर फीचर इलिजिबिलिटीवरती क्लिक करा. फीचर इलिजिबिलिटीवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा जो पहिला ऑप्शन आहे हा ॲटोमॅटिकली इनेबल असतो. दुसरा आणि तिसरा ऑप्शन इनेबल करणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरा आणि तिसरा ऑप्शन इनेबल केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती 15 मिनिटापेक्षा मोठे व्हिडिओ अपलोड करू शकता. तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्या व्हिडिओना तुम्ही थंबनेल देऊ शकता. यानंतर तुम्ही रोज लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता. तिसरा ऑप्शन इनेबल केल्यानंतर मित्रांनो तुमचा यूट्यूब चॅनल मोनेटायझेशनसाठी एलिजिबल होतो. तुम्हाला यूट्यूबचं एक चांगलं फीचर मिळतं A/B टेस्टिंगचं. या A/B टेस्टिंगचा वापर करून तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी चांगला थंबनेल कोणता आहे, चांगला टायटल कोणता हे ठरवू शकता. दुसरं ऑप्शन इनेबल करण्यासाठी इथं इलिजिबल दिसतंय त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय फोन नंबरवरती क्लिक करा. व्हेरीफाय फोन नंबरवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर इथं नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर इथं टाईप केला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक व्हेरिफिकेशन कोड जाईल. तो व्हेरिफिकेशन कोड तुम्ही इथं टाका. 6 अंकी व्हेरिफिकेशन कोड टाईप केल्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल. मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो पहिल्या टॅबवरती या. दुसरं ऑप्शन इनेबल केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती 15 मिनिटापेक्षा मोठे व्हिडिओ अपलोड करू शकता. तुम्ही रोज लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड होणार आहेत त्या व्हिडिओंना तुम्ही जो पाहिजे तो थंबनेल देऊ शकता. त्यानंतर तिसरं ऑप्शन इनेबल करण्यासाठी इथं ॲडव्हान्स फीचरच्या समोर इलिजिबल दिसतंय त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर जरा खाली स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो इथं ॲक्सेस फीचरवरती क्लिक करा. ॲक्सेस फीचरवरती क्लिक करून मित्रांनो तुम्ही तुमचा 6 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करा किंवा कोणत्याही एका व्हॅलिड आयडीची फोटो तुम्ही अपलोड करू शकता. व्हॅलिड आयडीमध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचे फोटो अपलोड करू शकता. आयडीचा फोटो अपलोड केल्यानंतर मित्रांनो हा तुमचा तिसरा ऑप्शन इनेबल होईल. तिसरा ऑप्शन इनेबल केल्यानंतर तुम्हाला जर कॉपीराईट आला, कॉपीराईट स्ट्राईक आला तर तुमचा कंटेंट आहे तो युनिक आहे असं तुम्ही अपील करू शकता. त्यानंतर तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोणत्याही गोष्टीची तुम्ही लिंक देऊ शकता. तुमचे 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही ॲफिलिएट करू शकता. त्यानंतर तुम्ही रोज लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता. तुम्ही रोज शॉर्ट व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला यूट्यूबचं एक चांगलं फीचर मिळतं A/B टेस्टिंगचं. A/B टेस्टिंगचा वापर करून मित्रांनो तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी चांगला थंबनेल कोणता आहे, चांगलं टायटल कोणता आहे हे ठरवू शकता. याचबरोबर मित्रांनो तुम्ही तुमच्या चॅनलवरती जितके पाहिजे तितके व्हिडिओ अपलोड करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल मोनेटाईज करण्यासाठी पात्र ठरू शकता. जर मित्रांनो हे 3 ऑप्शन तुम्ही इनेबल केले नाहीत तर तुमचा यूट्यूब चॅनल कधीही मोनेटाईज होणार नाही. त्यामुळे हे तिन्ही सेटिंग्स इनेबल करणं खूप महत्त्वाचं आहे. आधी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटो अपलोड करा. यामुळे तुमच्या ह्या तिन्ही सेटिंग्स इनेबल होतील. त्यानंतर मित्रांनो इथं अपलोड डिफॉल्ट्सवरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. मी थोडंसं झूम करतोय. इथं टायटलमध्ये मित्रांनो तुम्ही काहीही देऊ नका. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमच्या दुसऱ्या कोणत्याही यूट्यूब चॅनलची लिंक किंवा इंस्टाग्राम अकाउंटची लिंक देऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, अपलोड डिफॉल्ट्समध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही देणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला जातात. त्यामुळे टायटलमध्ये काहीही देऊ नका. दुसऱ्या बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमच्या दुसऱ्या अकाउंटचे लिंक्स द्या. त्यानंतर मित्रांनो इथे विजिबिलिटीवरती क्लिक करा. विजिबिलिटीवरती क्लिक करून अनलिस्टेड सिलेक्ट करा. अनलिस्टेड सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला चौथा बॉक्स दिसतोय टॅग्सचा. त्यावरती क्लिक करा आणि तुमच्या यूट्यूब चॅनलशी रिलेटेड 2 ते 3 टॅग्स द्या. त्यानंतर ॲडव्हान्स सेटिंग्सवरती क्लिक करा. कॅटेगरीवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलची कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर लँग्वेज अँड कॅप्शन्समध्ये इथे व्हिडिओ लँग्वेज दिसते त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक करून मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कोणत्या भाषेत बनवता ती भाषा सिलेक्ट करा. त्यानंतर इथं टायटल अँड डिस्क्रिप्शन लँग्वेजवरती क्लिक करा आणि ज्या भाषेमध्ये मित्रांनो तुम्ही तुमच्या व्हिडिओचं टायटल देता, डिस्क्रिप्शन देता ती भाषा सिलेक्ट करा. भाषा सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथं कमेंट्समध्ये तुम्ही कमेंट्स ऑन करू शकता किंवा ऑफ करू शकता. शक्यतो मित्रांनो तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट्स ऑनच ठेवा. त्यानंतर इथं खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय शो हाऊ मेनी व्ह्यूवर्स लाईक दिस व्हिडिओ. हा ऑप्शन इनेबल करा. हा ऑप्शन इनेबल केल्यानंतर मित्रांनो तुमच्या व्हिडिओला किती लोकांनी लाईक केलंय हे पब्लिकला कळतं. त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला सेव्हचा ऑप्शन दिसतोय. त्या सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो इथं खालून तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन दिसतोय चॅनल कस्टमायझेशन. त्यावरती क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं प्रोफाईलमध्ये तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी एक बॅनर सिलेक्ट करू शकता. तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचा लोगो चेंज करू शकता. जर तुम्हाला बॅनर चेंज करायचा असेल तर इथं अपलोडवरती क्लिक करा आणि तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी गॅलरीमधून बॅनर सिलेक्ट करा. इथून तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव चेंज करू शकता. इथं तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचं डिस्क्रिप्शन द्या. इथं तुम्हाला डिस्क्रिप्शनचा बॉक्स दिसतोय त्यावरती क्लिक करा आणि तुमच्या यूट्यूब चॅनलचं डिस्क्रिप्शन जे असेल ते इथं टाईप करा. त्यानंतर मित्रांनो जरा खाली स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर इथं व्हिडिओ वॉटरमार्कमध्ये इथं अपलोडवरती क्लिक करून मित्रांनो तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी एक वॉटरमार्क देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो इथं प्रोफाईलच्या शेजारी तुम्हाला होम टॅब दिसतंय त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर जरा इकडं स्क्रॉल करा आणि हे इनेबल करा. होम टॅब इनेबल केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी इथं प्लेलिस्ट तयार करू शकता. जर तुम्हाला प्लेलिस्ट तयार करायची असेल तर इथं ॲड सेक्शनवरती क्लिक करा आणि तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी चांगले प्लेलिस्ट तयार करा. तर मित्रांनो यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा, यूट्यूब चॅनलचा एसईओ कसा करायचा, यूट्यूब चॅनल मोनेटाईज होण्यासाठी कोणकोणत्या सेटिंग्ज इनेबल करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.